मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा म्हणजेच दत्त जयंतीच्या मुहूर्तावर दरवर्षी सारंगखेड्यात सुरू होतो तो जत्रोत्सव। एकमुखी श्री दत्ताचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी तिथं 8 ते 10 लाख भाविक गर्दी करतात। मात्र काहींना दत्त दर्शनासोबतच ओढ लागलेली असते ती तिथं भरणाऱ्या घोडे बाजाराची। पुष्कर नंतर देशातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा घोडे बाजार इथं भरतो। तब्बल 400 वर्षांची परंपरा असलेला हा बाजार देश विदेशातल्या अश्वप्रेमींना खुणावत असतो। घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून अश्वप्रेमी सारंगखेड्याला येतात। हा सारंगखेड्याचा इतिहास जिवंत ठेवला पाहिजे। सारंगखेड्याचा घोडे बाजार हा संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे, परंतु याला एका आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि ह्या वर्षीचा चेतक फेस्टिवल हा त्याच्यातलं एक पुढचं फार मोठं पाऊल असेल। हा घोडे बाजार जातिवंत घोड्यांसाठी जगप्रसिद्ध आहे, विशेष करून पांढऱ्या घोड्यांसाठी। प्रत्येक अश्वप्रेमीला माफक दरात घोडा हवा असतो आणि इथं तो हमखास मिळतो। लहान वयाच्या घोड्यापासून ते पूर्ण वाढ झालेल्या घोड्यापर्यंत सगळे घोडे इथं सहज मिळतात। घोड्यांचा रुबाब, त्यांची चाल आणि गुणवैशिष्ट्य पारखूनच घोड्यांची खरेदी विक्री होते। सर्व भारतातनं भाविक येतात, जसं पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात खूप इथं भाविक येतात आणि आपल्या वर्षभरातल्या ज्या देवाकडे मागण्या केलेल्या राहतात ते इथं येऊन, तर ते निमित्त यात्रेला येऊन आपले नवस फेडतात। पंजाब, हरियाणा, कच्छ, काठियावाड, उत्तर प्रदेश तसंच राज्यातील मोठे घोडे व्यापारी आणि अश्वशौकीन आपापले घोडे इथं आणतात। अनेक अश्वप्रेमी तर केवळ आपल्या घोड्याला दर्दी लोकांनी दाद द्यावी यासाठी घेऊन येतात। आमच्या मुलगाचा वाढदिवस आहे या दिवशी आणि आम्ही हे 5 वर्षापासून आम्ही येते आहे त्याच्या जन्माच्या दिवशी। त्याचं नाव पण आम्ही देवाचं नाव ठेवलेलं आहे, दत्तप्रभू नाव। तर त्या दिवशीचा आमचा म्हणजे फार मोठा दिवस साजरा करतो आम्ही। जत्रेतला एक एक घोडा, त्याचा रुबाब आणि डौल पाहून या घोडे बाजारातून निघता पाय निघत नाही। एक से बढ़कर एक घोडी पाहायची असतील किंवा घोड्यांबाबतच्या आपल्या ज्ञानात भर घालायची असेल तर एकदा तरी सारंगखेड्याला रपेट मारायलाच हवी। प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नंदुरबार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।